नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण खूप दिवसांनी मंडणगडला चाललेलो आहोत. तर बरेच दिवस झाले मंडणगडला गेलो नव्हतो. तर काही कामासाठी आज मंडणगडला चाललो आहे. हे बघा, म्हणजे मंडणगडच्या जवळपासच आलेलो आहोत आपण. हे बघा रोड बघा. आता हा रोड मस्त झालेला आहे मंडणगडला जाणारा. हे बघा. तर आता आपण मंडणगडच्या थोडंफार जवळ आलेलो आहोत. मंडणगड आता जवळजवळ 1.5-2 किलोमीटरवरती मंडणगड आहे. आणि इकडे ना खाली सुंदर अशी छोटी छोटी गावं आहेत. हे बघा दिसत आहेत झाडीतून. माहू आणि बोरगर, हे मला वाटतं माहू आहे, तिकडे बोरगर आहे. छोटीशी गावं आहेत. आणि बघा कसं आता सर्व झाडांची पानं ना गळलेली आहेत, त्यामुळे रान अगदी असं खुलं खुलं वाटतंय. आता पाळवी येईल. तर आता एक व्यक्ती इकडून खालून आले आणि त्यांना जायचं होतं हरणाईला, आणि ते बानकोटवरून आले आणि आता मंडणगडपर्यंत पोहोचले. आणि इथे आता ते विचारायला लागले की मला हरणाईला जायचं आहे, रस्ता कुठे. तर बघा एवढे पुढे आले. त्यांनी अगोदरच तिकडे विचारलं असतं. तिकडे बानकोटवरून निघताना त्यांना सांगितलेलं की तुम्ही पुढे गेल्यानंतर केळशी फाट्यावरती गेल्यानंतर विचारा आणि तिथून टर्न मारा खाली, म्हणजे तिकडून जवळ पडेल. आता ते इकडे आले. आता म्हणतात की कसं जाऊ. तर मी म्हटलं पुन्हा तुम्हाला रिटर्न जावं लागेल, कारण का इकडून पुन्हा हरणाईला जायला दूर होईल. तर मग आता ते पेट्रोल भरायला गेलेत आणि मग आता काय डिसाईड करतात ते त्यांनाच माहिती. कुठले आहेत ते जास्त बोलले नाही, पण मला वाटतं इकडचे लोक म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील नसतीलच, है ना. ते कुठल्या जिल्ह्यातील असतील. तर एवढं दूर आलं मध्ये त्यांनी विचारायचं तरी, आहे ना. चला आता इकडे इकडे माहू बोरगर गावं आहेत ना, तिकडे मला जायचं आहे. बरेचसे आपले व्हिडिओ त्या गावातील लोक बघतात. तर भेटतील मग गेलो की. चला जाऊया. पोचलोय मंडणगड पंचायत समितीमध्ये. तर पंचायत समितीमध्ये थोडंसं काम आहे, तर ते करूया आणि मग दुसरीकडे जाऊया. मंडणगड पंचायत समिती ऑफिस. मंडणगड वडापाव फेमस मंडणगडचे. बघा मंडणगडचा वडापाव फेमस आहे. मी आलो ना की इथे खातो नेहमी वडापाव. इथे नंतरला जाऊ आपण वडापाव खायला. मंडणगड. आज बुधवार आहे ना, मंडणगडचा बाजार असतो. बुधवारचा मंडणगडचा बाजार, त्यामुळे पब्लिक थोडे जास्त दिसतंय. मंडणगड स्टँड. गॅसच्या ऑफिसमध्ये आलो आहे. गॅसच्या ऑफिसमध्ये गर्दी बघा किती आहे. बऱ्यापैकी लोक आहेत. KYC करायला गर्दी असणार आहे. KYC. तर गॅस कनेक्शनचं KYC होतं, तर तिकडे जाऊन आता मी तहसीलकडे आलो आहे. मंडणगड तहसील ऑफिसच्या तिकडे. आणि आज इकडे मार्केट असतं बुधवारचा, तर इकडे मार्केट या बाजूलाच भरतो तहसीलच्या समोर. तर इकडे बघू शकता, त्या बाजूला इकडे मार्केट भरतो, या रोडच्या बाजूला. हे बघा अशा प्रकारे. आता उन्हाळा चालू आहे, तर कलिंगड बघा, कलिंगड. इकडे कलिंगड वगैरे. रसवंतीला पण भरपूर गर्दी आहे. असं काहीसा मंडणगड परिसर. कुठे घेऊया कलिंगड आपण. चला या दादांकडे विचारूया. नमस्कार हो दादा. काय कलिंगड कसा दिला? 20 किलो. हां 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. अच्छा, कुठून घेऊन आलात तुम्ही? हां किड्यामध्ये. तिड्यामध्ये. तुम्ही स्वतः पिकवलं आहे? अच्छा ठीक आहे, मग द्या ना मला एक. असं नगावरती नाही देत? नगावर नाही, किलोवर. किलोवरती. किलो 20 रुपये किलो. लाल लिखतो आहे शिवम खायला. कापून द्याल ना. हां कच्ची काढून नाही. हो अच्छा, चेक करून म्हणजे. अच्छा हे बघा. 2,850. 50 रुपयाचा. कापून बरं आहे मग. लाल निघाला. तिड्यातून आलेत घेऊन कलिंगड विकायला. मस्त आहे, लाल लाल. हां कलिंगड असं वरती बघून माहिती पडतं आहे, असा ठोकून, आहे ना. ठोकून पण असं काही ठोकून समजतो, काही नाही समजत. हां काय ना, ठोकून समजलं पाहिजे. कुठून आलात घ्यायला? पण तेवढे हां शेणालेतून आहेत. अच्छा खायला नाही ना, खराब होईल. इकडे ताईंकडे आहेत, पण छोटे छोटे आहेत. घ्या कलिंगड, घ्या कलिंगड घ्या. कलिंगड कसं आहे? 20 किलो. गोड आहे काय? लाल गोड म्हणजे चांगला गोड आहे. द्या मला पण एक. हो मोठा. एवढं मोठं नको. माझं वजन
घरात माणसं असतील ना, न्या मोठा न्या. नाही घरात नाहीत माणसं एवढी. नाहीत नाही. एक कुणाला देत आहे? तुम्हाला. मला एवढं मोठं नको, दुसरं बघा ना. छोटा देऊ. लाल आहे ना व्यवस्थित? नक्की काय? चेक करून घ्या. हा चेक करून. पांढरं लाल निघायला पाहिजे. पांढरं काय? काय काय व्हरायटी पांढरी पण असते. पिवळ्या निघाले माहिती आहे काय? कुठून आलात? आम्ही इथंच नाही. अच्छा. 900. 2,900. 3 किलोच द्या. 50ला देता. चालेल. 50 रुपयाचं आहे ना. जवळ असतं तर 2 नेला असतं, वजन होईल. दुसरा पण घेतो एक. हा किती? 30 रुपयाचा. तुम्ही स्वतःच घरच्या घरी करता शेती? पिढ्यामध्ये करतो. तिड्यामध्ये. पाणी नदीचं आहे. नदीचं पाणी. बाकी आता पावसाळी काय शेती करता? आपली भाजीपाला. भाजीपाला पण करता? भाजीपाला काकडी, गोड काकडी. प्रॉपर तुम्ही तिड्यातलेच का? ते. अच्छा. ठीक आहे. चला तर. बडा देऊ. हो. हे बघा असं काहीसं मार्केट आहे. चला. ऊन आहे. चला आता जाऊया. आणखी थोडंफार सामान घ्यायचं आहे. ऊन आता खूप वाढलं आहे. वडापाव इथे भारी मिळतो आहे ताईंकडे. ताई गॅसचं काय प्रॉब्लेम नाही ना? झालं नाही भेटत आहे? कोण चुलीवरती बनवायला नाही राहिला अजून? हो का? मंडणगडमध्ये वडापाव कुठे चांगला मिळतो? हा जरा बऱ्यापैकी टेस्टी असते यांचा. टेस्टी आहे. बाबांना मटण खायचं आहे तर अर्धा किलो मटण घेऊया. हे बघा मंडणगडला ना रस्त्याचं काम चालू आहे. इकडे मंडणगड राहिलं सिटी आणि इकडे या रस्त्याचं काम आता चाललेलं आहे. जे मंडणगड शहराच्या जवळ आहे ते. मंडणगडला पेट्रोल पंपावरती आलो आहे. तर आता इथे पेट्रोल नाही आहे, पेट्रोल डिझेल नाही आहे. या पंपावरती तरी नाही आहे. खाली जाऊन बघूया तिकडे असेल की काय. जर तिकडे असेल तर बघूया. नाही तर पेट्रोल काही नाही, बाईकमध्ये थोडंसंच आहे. पुन्हा तिकडे खाली जावं लागेल. जवळजवळ 2 किलोमीटर 2 किलोमीटर जावं लागणार आहे आपल्याला पुन्हा पाठीमागे. चला जाऊया, काय करणार. तर नशीब इकडे या पेट्रोल पंपावरती पेट्रोल आहे. आता वरती नाही आहे. हां तिकडून इकडे आलो मी पण. हां अच्छा. एवढं लाईन लागलेली आहे. किती कोणत्या दिवशी किती पेट्रोल आहे ते बघा. पेट्रोलचा रेट आहे 105 आणि डिझेलचा 92. ₹570 राहिलं. जवळजवळ 3 वाजता मी घरी पोचलो. KYC केल्याशिवाय, पूर्वी कसं KYC पेंडिंग असेल तरीसुद्धा बुकिंग होत होतं. आता KYC केल्याशिवाय ते बुकिंग होतच नाही आहे. तर आमची KYC पेंडिंग आहे, त्यामुळे बुकिंग काय झालं नाही. आणि पेट्रोलसुद्धा भेटलं, मग दुसऱ्या पंपावरती जावं लागलं. तर 3 वाजता मी घरी पोचलो. मटण आणलेलं आहे ते बनवायचं आहे. बाबा आता तयारी करतायत. मटणामध्ये काजू टाकायला कापतायत. हे काढलेत. हे बघा मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. काजू टाकलेले आहेत आणि बघा ग्रेव्ही कशी. तर मंडळी अशा प्रकारे आज बऱ्याच दिवसांनी मंडणगडला गेलो होतो. तर पुन्हा आता जावं लागणार आहे शुक्रवारी. आज बुधवार, तर गुरुवार शुक्रवारी पुन्हा जावं लागणार आहे. तर मंडळी असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच मी आता मुंबईला सुद्धा जाणार आहे. तर मंडळी आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे. मागे मी गेलो होतो मुंबईला, पण कॅमेरा काही घेतला नाही. तर मी पुन्हा आलो आणि आता आपलं डिसाईड झालेलं आहे की कोणता कॅमेरा घ्यायचा आहे. तर लवकरच तो आपण जाऊन मुंबईला घेणार आहोत शॉपमध्ये. ऑनलाईन नाही मागवणार, तर आपण डायरेक्ट शॉपमध्ये जाऊन घेणार आहोत. तर CSTला तिकडे फोर्ट साईडला बरीचशी दुकानं आहेत. तर तिकडे घेऊ. जर तुमच्यापैकी जर कोणी असेल तिकडे त्या परिसरातील, तर तुमची जर काही ओळख वगैरे असेल तर कमेंट करून सांगा. तर आपल्याला काही डिस्काउंट भेटला तर भेटला आहे ना. तर
नक्की करा, कमेंट करा तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर. तर चला मंडळी, अशीच भेटणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.